हाय एव्हरीवन. तर इथे ना मी माझे काही रिकामे झालेले डबे होते ते स्वच्छ घासून घेत होते. ते स्वच्छ घासून घेतले. म्हटलं स्वच्छ घासलेले डबे असले ना की पटकन काही पण जे असेल ते स्टोअर करू शकतो, डाळी असो पीठ असो. मग नंतर ना फक्त कपडा पण मारला ना की होऊन जातं काम. आभाळ आलेलं होतं, जास्त ऊन नव्हतं. म्हटलं चला जाऊ द्या, जेव्हा सुकतील तेव्हा. आणि त्यानंतर ना माझी तर तांब्याची टाकी तुम्ही बघू शकता एवढी खराब झालेली होती, ती स्वच्छ करायची होती. ती स्वच्छ करून घेतली आज, कारण की मी दररोज एक एक दिवस पुढे ढकलत होते, आज घासू उद्या घासू. कंटाळा दुसरं काय, कारण की ती खराबच तेवढी झालेली होती. पण शेवटी मी आज मनावर घेतलं आणि ती टाकी स्वच्छ केली. त्यानंतर ना तिथलं किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. आणि तुम्ही बघू शकता माझी टाकी किती आता चमकतीये मस्त. मी सारखी राऊंड राऊंड बघत होते टाकीकडे, कारण की मनाला समाधान वाटत होतं की मस्त टाकी स्वच्छ झाली. त्यानंतर ना मस्त पप्पासाठी माझ्यासाठी मस्त चहा ठेवला. मम्मी तर काळा चहा घेते. मध्ये श्रीजा उठली, मम्मी म्हटलं तूच बघ आता चहा. त्यानंतर ना संध्याकाळी मस्त लाडू खाल्ला आणि छान अशी रेडी झाली, साधी सिंपल दिवाबत्ती झाली संध्याकाळची. आणि आज काही स्वयंपाक बनवायचा नव्हता, कारण की दुसऱ्या दिवशी मम्मी पप्पाला गावी जायचं होतं. त्यामुळे म्हटलं आज मस्त हॉटेलमध्ये जेवायला जाऊ आणि बाहेर जेवायला गेलो मस्त. तेवढाच सोबत टाइम स्पेंड होईल. आणि त्यानंतर ना असे काही फोटोज क्लिक केले. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.